नमस्कार, मी मंदार फणसे. आपण महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये अनेक नेत्यांशी गप्पा मारतोय आणि या गप्पांमधनं या एकूण मुलाखतींमधनं समजून घेतोय महाराष्ट्राचं येणाऱ्या निवडणुका या विधानसभेच्या कशा असतील आणि नेमकं इथलं चित्र आणि या निवडणुकांचं चरित्र नेमकं कसं असेल हे आपण समजून घेतोय. अशीच एक महत्त्वाची व्यक्ती आत्ता आपल्यासोबत आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत. बाळासाहेब, स्वागत आहे तुमचं स्वागत. न्यूज 18 लोकमतला. आणि बरेच प्रश्न आहेत तुमच्यासाठी. अरे बाप. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला खरं तर हाच विचारायचा आहे की आत्ताची ही जी निवडणूक आहे या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? कारण इतकी एक प्रकारची सरमिसळ झालेली आहे सगळी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये. आणि ज्या पद्धतीनं आता जे दोन प्रमुख महायुती आणि महाआघाडी हे जे समोर एकमेकांच्या समोर येतात, पण ही युती आघाडीचं जे राजकारण आहे ते राजकारण सुद्धा येणाऱ्या काळात कसं दिसतंय तुम्हाला? नीतिमत्तेचं राजकारण संपलंय असं मी त्या ठिकाणी म्हणेन. राजकारणामध्ये मतभेद असतात ह्याच्याबद्दल दुमत नाही, पण हळूहळू नीतिमत्ता नसल्यामुळे राजकारण नुसतं क्रिमिनलायझेशन झालेलं नाही, तर ते राजकारण कॅप्चरही झालेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण असं बघत असाल की अनेक FIRs दाखल झाले, अनेक इन्क्वायरीज झाल्या, आपल्या चॅनल्सवरनं काय काय डॉक्युमेंट्स मिळाले, काय काय रक्कमा मिळाल्या, पण त्या सगळ्या आपण बघत असाल की इन्क्वायरी टेबलवरतीच पडलेल्या आहेत, त्या कोर्टामध्ये गेल्याच नाहीत. तर इथे आघाडी असेल किंवा युती असेल, ते किंवा वरचं सरकार काही असेल, हे सगळेजण एक डिबॉचरस राजकारणामध्ये अडकलेले आहेत. आणि त्याचा असणारा फटका जो आहे तो सामान्य माणसाला बसतो अशी परिस्थिती आहे. तेव्हा या निवडणुकीमध्ये नवीन काही घडलं तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण का सामान्य माणूस हा त्याच्यातला कन्सर्न आहे. आणि 30 चेहरे, 30 माणसं आणि त्यांची वाढत चाललेली सगळी संपत्ती आणि त्यातून सामान्य माणसाचं जीवन असह्य झालेलं जे आहे, तर तो बदल करतो का हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला वाटतं की ह्या अशा वातावरणामध्ये आणि ज्यावेळेला पैशाचं प्रचंड प्राबल्य आहे आणि बऱ्याचदा अनेक पैशाचं प्राबल्य असलेल्या राजकारण्यांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांचंही असं म्हणणं होतं की लोक पैसे घेत आहेत, मग तुम्हाला असं वाटतं की ती लोक जे पैसे घेत आहेत किंवा हे घेतात, मग अशाच्यानी काय बदल होणार? ते मी असं एक निवडणूक सांगतो आपल्याला, म्हणजे जी माझ्या डोळ्याने बघितलेली आहे ती म्हणजे नांदेड महानगरपालिकेतली. आणि त्यावेळेस शीख समाजाचं जे गुरुद्वारा आहे त्याचे 200 वर्ष पूर्ण होत होते. आणि त्याचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, इफ आय एम नॉट रॉंग. एक इंटरनॅशनल इव्हेंट करायचं त्यांनी असं ठरवलं होतं आणि ते शीख समाजाची मागणी होती आणि त्यांनी बरेच डेव्हलपमेंट केलं. त्यांनी त्या बरेच डेव्हलपमेंट केल्यानंतर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडणुका आल्या आणि अजून खर्च करण्याचा बाकी होता. प्रत्येक उमेदवाराने एका मतापाठीमागे 2,000 रुपये दिले. तर आमचा एक प्रामाणिक कार्यकर्ता तो होता, तो मला म्हटलं, प्रकाश बाळासाहेब असं रे, एक उमेदवाराकडून पैसे नाही आलेत. मग मी त्याला म्हटलं 5 उमेदवाराकडून माझ्याकडे 5 पाकिटं आलेली आहेत आणि एका मताला 2,000 आहे, काय करू? म्हटलं ठेवून घे आणि तुला ज्याला मतदान द्यायचे ते. त्याच्यामुळे ही जी बाब आहे आता, लोक मागतात. लोक काय म्हणतात, आम्ही तुमच्या दारात नाही गेलो, तुम्ही आमच्याकडे आणून दिले, ठीक आहे, चोरलेला माल आहे, आम्ही घेतला, आम्हाला जे करायचे ते करू. आणि म्हणून आपण बघत असेल की अनेक जणांनी 2-2, 4-4 कोटी वाटलेले असताना सुद्धा झोपलेले आहेत. लोक आता पैसा आणि मतदान, पूर्वी इमानदारी असायची असं मी म्हणतो,
आता ती इमानदारी संपलेली आहे. आता ती इमानदारी संपली. एक आणि एक लोक असं महत्वाचं म्हणतात की हां. आम्ही तुमच्याकडे काय मागायला गेलेलो नाहीये, तुम्ही आमच्याकडे आणून देताय, किंवा तुम्ही आणून दिल्यानंतर आम्ही त्याला बांधिलकी नाही आहे. इट्स अ वन वे कॉन्ट्रॅक्ट. तुम्ही आम्हाला देताय, आम्ही तुम्हाला प्रॉमिस देत नाही. आम्हाला जे करायचे ते आम्ही करू. अच्छा. त्याच्यामुळे असं आत्ता ती भीतीसुद्धा राहिली नाही मतदाराच्या मनामध्ये की नंतर कोणतरी वसुलाईला येईल, अमुक येईल. ती आता भीती राहिली पण नाही. पण तुम्ही हे जे म्हणताय त्याला आणखीन एक दुसरा मुद्दा लागून जो आहे तो हाच आहे की सरकारनी ज्या योजना ज्या पद्धतीनं जाहीर केल्या, लाडकी बहीणसारखी योजना जाहीर केली, गरज आहे खालच्या त्या वंचित समाजातल्या अनेक महिला आहेत त्यांना ते पैसे देऊ केले आणि ते थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आज जात आहेत. 46,000 कोटी रुपये त्यासाठी राखीव ठेवले. तुम्हाला वाटतं की ह्या अशा योजनासुद्धा अशा समाजांसाठी किंवा अशा लोकांना उपयोगी पडत आहेत, आणि उपयोगी पडत असतील तर त्यामुळे ते मतदान तुम्हाला परत करतात? मला असं वाटत नाही की ही जी लाडकी बहीण योजना जी आहे तिचा पॉलिटिकली इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही आहे. पुन्हा तीच मेंटॅलिटी आली, मिळते तर घ्या, सोडा कशाला. त्याचा पॉलिटिकल इम्पॅक्ट झाला असता असं मला थोडंसं वाटतंय जर शिवाजी महाराजाचा पुतळा पडला नसता तर. अच्छा. लाडकी बहीण योजना ही शिवाजी महाराज खाऊन गेले, माझ्या भाषेत म्हणायचं झालं तर. त्याच्यामुळे ती शिल्लक राहिली नाही. पुतळा शिवाजी महाराजाचा पडणं हा इमोशनल इश्यू महाराष्ट्रात आहे आणि घराघरामधला आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण ही बर्नरवरती बर्न होत गेली आणि हा पडला कसा, पडला कसा की पाडला, याची चर्चा सुरुवात झाली. अच्छा. पण तुम्ही हे जे बोलताय, एक राजकीय नेते म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय, पण आत्ताच्या या सगळ्या राजकीय आखाड्यामध्ये तुमचा शत्रू कोण आहे? कारण तुमच्यावर अनेकदा बोललं गेलं बी टीम, ए टीम, अमुक तमुक तमुक. तुमचा शत्रू कोण आहे किंवा तुमचा विरोधक कोण आहे, प्रमुख विरोधक? मी आता म्हणेन की इथे पॉलिटिकल विरोधक संपलेले आहेत. सोशल विरोधक हे एकमेकांचे निर्माण झालेले आहेत. तुम्ही डिसाईड करण्यापेक्षा लोकांनी डिसाईड केलं आणि पार्ट्यांना विचारले तुम्ही कुठल्या बाजूने हे सांगा. हे ओबीसी आणि मराठा यांचं आरक्षणावरनं मतभेद आहेत. जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते आहेत. त्यांची मागणी अशी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं. मास ओबीसी जो आहे त्याचं म्हणणं असं आहे की हे आमच्यात नको, आमचा ह्याला विरोध आहे. त्याच्यामुळे हे दोन ऑपोजिट कॅम्पमध्ये आहेत. जरांगे पाटील हा एक त्या कॅम्पचा नेता आहे. छगन भुजबळ आले, परंतु काही कन्स्ट्रेनमुळे ते मागे गेले. आता या दुसऱ्या कॅम्पचा जो नेता आहे हा वंचित बहुजन आघाडी झालेला आहे की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये तिसरा कोणी येता कामा नये म्हणून जरांगेच्या मागणीला विरोध केला आम्ही. आणि तिसरं 55 लाख सर्टिफिकेट जे वाचलेले आहेत त्याला आम्ही असा विरोध केलेला आहे. ज्याला पाहिजे कुणबी असेल त्यांनी कागदपत्र सादर केली तर ती त्याला मिळते. सरकारने देण्याची कारण काही आहे. त्याच्यामुळे या दोन मुद्द्यांवरती मी असं म्हणेन की जरांगे पाटील यांनी जर इलेक्शन लढवण्याचाच निर्णय घेतला तर तुम्हाला एका कुठल्या तरी कॅम्पमध्ये राहावं लागेल. आयदर मराठा समाजाच्या कॅम्पमध्ये किंवा ओबीसीच्या कॅम्पमध्ये. वंचित बहुजन आघाडीने हे ओबीसीच्या कॅम्पमध्ये राहायचं ठरवलेलं आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही अतिशय स्पष्टपणे म्हणताय की तुम्ही मराठा राजकारण किंवा अलीकडे तुम्ही शब्द वापरला होता मराठा खानावळ. ते मी आत्ता जो वापरतो ही आहे त्याच्यामध्ये ती मराठा खानावळ आहे. आणि ते एक मराठा खानावळ नाही, दोन मराठा खानावळ आहे. एक मराठा खानावळ काँग्रेस लेड आहे आणि दुसरी मराठा खानावळ ही एकनाथ शिंदे लेड आहे. या दोन्ही खानावळमध्ये एक एक उपरे आहेत.
एकनाथ शिंदेच्या खानावळमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपरे आहेत आणि काँग्रेस लेट खानावळमध्ये उद्धव ठाकरे हे उपरे आहेत. आणि ह्या दोघा उपऱ्यांशिवाय या खानावळमध्ये तिसऱ्याला जागाच नाही आहे. आता या खानावळची आणि जरांगे पाटील हा पहिला संघर्ष आहे. त्याच्यानंतर हे दोघं एकत्र घेत हे ओबीसी म्हणजे वंचित बरोबरचा असणारा संघर्ष आहे. इट्स अ शार्प डिवाइड आहे. ओबीसी असं म्हणतोय की मी मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि मराठा असं म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही. त्याच्यामुळे ही दोन मतं आज माझ्या दृष्टिकोनातून फिक्स झालीत. पण ती कुठे जातील? आघाडीकडे जातील, युतीकडे आता जातील, वंचित आता बहुजन आता आघाडीकडे येतात? ह्याच्यामध्ये माझ्या अंदाजानं म्हणजे माझ्या ह्याच्याप्रमाणे यांच्या लिस्ट ज्या दिवशी फायनली बाहेर पडतील त्या तपासणं महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. या लिस्ट सर्वसमावेशक आहेत का? एक भाग. किंवा या सर्वसमावेशक नाहीत हा दुसरा भाग. याच्यावरती हे मी म्हटलं विभाजन जे आहे हे विभाजन पुन्हा विभाजन होणार. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ असणारं हे दोन मराठा खानावळ असं धरा. या दोन मराठा खानावळमधनं एकॉमोडेटच केलं नाही कोणाला, सार्वत्रिक झालीच नाहीत आणि मराठा खानावळ ही मराठा खानावळच झाली तर ओबीसी त्याला मतदान देणार नाही. पण काँग्रेस तर असं म्हणतं की त्यांच्याकडे ओबीसी नेत्यांची काही कमतरता नाहीये म्हणून. ते ओबीसी नेत्यांची कमतरता नसेल पण ओबीसीना उमेदवारी तुम्ही दिलीत का? कारण का जी कन्सर्न आहे हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे. ओबीसी काय म्हणतोय की सुप्रीम कोर्टाने आमचं राजकीय आरक्षण थांबवलं आहे. आरक्षण थांबवण्याचं कारण काय तर डेटा, त्याला त्यांनी वापरलेला शब्द आहे इम्पिरिकल डेटा. इम्पेरिकल डेटा, बरोबर. पण सामान्य माणसाला तो इम्पिरिकल डेटा म्हणजे काय हे कळत नाही. त्याच्यामुळे मी सोप्या भाषेत त्याच्यातला असं सांगतो की नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायती असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, त्या पंचायत समितीमध्ये ओबीसींची टक्केवारी किती याची जनगणना नसल्यामुळे तो डेटा उपलब्ध नाही, ती माहिती उपलब्ध नाही आणि म्हणून आम्ही असताना स्थगिती दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे आजही ओबीसीच्या राजकीय आंदोलनाला लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये स्थगिती आहे अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसींची भीती ही आहे की मी मगाशी जो उल्लेख केला की जरांगे पाटील आणि हे जे निजामी मराठी जे आहेत यांच्यातला संघर्ष आहे. त्या ह्याच्यामध्ये ओबीसीना भीती अशी आहे की विधानसभा एकदा निवडणुका संपल्या आणि शरद पवार जे म्हणाले की 200 समाजाचे उमेदवार निवडून आणतो, त्यांनी नंतर तो ट्विस्ट केला की आघाडी हा शब्द त्यांनी जोडला, पण 200 समाज हा जो शब्द त्यांनी वापरला त्यावेळेस ओबीसी असं म्हणतो की मराठा निवडून येतील आणि ते आले की मग विधानसभेचा वापर करायचा, ओबीसींची जी मागणी आहे, जनगणनेची मागणी जी आहे ती मान्य करायची आणि ती मान्य करत असताना हा डेटा येत नाही म्हणजे ओबीसीची संख्या किती आहे ती माहिती येत नाही तोपर्यंत शैक्षणिक आणि नोकरीतलं सर्व्हिसमधलं आरक्षण थांबवायचं. तो डेटा आला की पुन्हा चालू करायचं. म्हणजे सुप्रीम कोर्टाने अगोदरच डेटा नाही म्हणून थांबवलेला आहे तेव्हा इथनं जाण्याचा मार्गच थांबतो. कोर्ट हा मार्ग त्या ठिकाणी थांबतो
आणि म्हणून ओबीसीची भीती ही जी आहे की हे जर असं झालं तर आपण राजकीय आरक्षणापासून मुकलेलो आहोत. आता आपण शिक्षण आणि नोकऱ्या याच्यातलं सुद्धा आरक्षण आपण मुकणार आहोत का, या भीतीपोटी दोघं वॉरिंग कॅम्प्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे हा म्हणतो मराठा असं म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही, आणि ओबीसी असं म्हणतो मी मराठ्याला मतदान देणार नाही. ही जी सगळी भीती आहे, त्या भीतीच्या बरोबर आणखीन एक महत्त्वाचा जो प्रश्न येणाऱ्या काळामध्ये विचारावा लागणार आहे तो हाच आहे की वंचित बहुजन आघाडी म्हणून तुम्ही आता जी निवडणूक लढताय, तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी लोकसभेला काही स्ट्रॅटेजी तुमची चुकली? तुम्ही जर का कदाचित ज्या पद्धत तुम्ही खूप जास्ती मागितलं त्यामुळे तुम्ही त्या याच्यामध्ये आला नाही? मी असं म्हणेन त्या ठिकाणी की आम्ही मागणीच केली नाही. त्या बैठकीमध्ये आम्ही मागणीच केली नाही. आम्ही त्यांनाच विचारलं की तुम्ही किती जागा देताय आम्हाला सांगा. आणि आपण संजय राऊत यांची जर या इंटरव्ह्यूच्या दरम्यान मी तुम्हाला हे पाठवतो, त्याची जर क्लिप्स आपण सगळ्या प्ले केल्या तर आम्ही 2 देतोय, ते आम्ही 7 देतोय. हे राऊतांनी फेकलेले फिगर्स त्यांच्या इंटरव्ह्यू, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधनं. म्हणजे त्यांनी कधीच किती देणार हे त्यांचंच निश्चित नव्हतं. त्यांना एवढं होतं की हा मुद्दा क्लिक होतोय संविधानाचा, आणि तो आता आपल्याकडे खेचायचा कसा. मी असं म्हणेन की आमच्या याच्यामधले सुद्धा काही जण जे आग्रही होते की आपण पत्र लिहिलं पाहिजे, आपण त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे, तिथे आम्ही असं स्ट्रॅटेजिकली अडकलो असं आम्ही त्या ठिकाणी म्हणू. की आम्ही जर आमचा इंडिपेंडन्स ठेवला होता या इश्यूवरती, आणि त्यांच्याबरोबर जो डिस्टन्स ठेवला होता, त्यांनी आमचा मुद्दा घेतला आणि आम्हाला डिस्टन्स करून टाकला. आणि त्याच्यामुळे आम्हाला मागच्या लोकसभेमधली जी मतं आहेत त्याचा रेशो आम्हाला मेंटेन करता आला नाही, अशी परिस्थिती आहे. आणि तिथे मग मीडिया, प्रेस हे जे आहेत सगळे, यांनी आमच्या बातम्या चालवण्याच्या ऐवजी माहीत नसताना यांनी फारच जागा मागितल्या. अरे ज्या पक्षाला 2 जागा त्याच्या अगोदर जिंकता आल्या नाहीत, आणि ती आणि MIM असताना जी जागा यांच्या बापदाद्यांनी कधी जिंकली नाही, औरंगाबाद, ती एका झटक्यात आम्ही जिंकून दाखवली. ही यांना भीती होती की स्ट्रॅटेजिक आहे ते, हा ग्रुप सगळा, हा नॉलेजेबल आहे, याला इलेक्शन जिंकणं हे माहिती आहे, आणि म्हणून हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आउटस्मार्ट्स करतील, त्याच्यापेक्षा ह्यांनाच आउट करा. अंतर्गत भीती होती असं तुमचं म्हणणं आहे? पूर्ण भीती, आजही भीती तुमचा रोग उद्धव ठाकरेंवरती आहे की? माझा असणारा हे आहे की रोग कोणावरतीच मी ठेवत नाही. याचं कारण की राजकारणामध्ये रोग ठेवून चालत नाही. तुम्ही चुकलात तर तुम्ही चुकलात हे तुम्हाला कबूल करता आलं पाहिजे. आणि मी जसं म्हणतो की आम्ही मागच्या याच्यामध्ये स्ट्रॅटेजिकली आम्ही चुकलो. आम्ही जर हँगिंग ठेवलं असतं तर सिच्युएशन वुड हॅव बीन डिफरंट. अच्छा, पण आत्ताच्या या परिस्थितीत तुम्हाला आरक्षण हाच मुद्दा महत्त्वाचा वाटतोय? हा मुद्दा घेऊनच तुम्ही आत्ताच्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की समाजामधलाच हा इश्यू निर्माण झालेला आहे, राजकीय पक्षांनी नाही. आणि म्हणून मगाशी मी म्हणालो की तुम्हाला आता कॅम्प्स डिसाईड करावे लागतील. बरोबर. या मराठा खानावळला मराठाच चूज करावा लागणार आहे, तो ओबीसीकडे येऊ शकत नाही. पण तुम्ही ही जी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये एक काय दिसतंय की मनोज जरांगे पाटील जे आहेत हे रयत मराठ्यांसाठीच सगळं करतात. हो, माझं म्हणणं असं तीच आहे की उद्याच्या इलेक्शनमध्ये डोंट बी सरप्राईज की ही इलेक्शन वंचित बहुजन आघाडी आणि जरांगे यांच्या अवतीभोवती फिरली तर. पण तुम्ही किंग मेकर असाल की तुम्ही स्वतः सत्तेमध्ये असणार? काय असेल परिस्थिती, काय वाटते तुम्हाला? माझं म्हणणं असं आहे की आजही मी हे करतोय की इट डिपेंड्स अपॉन वेव्ह. ओबीसीची वेव्ह आली आणि कन्सॉलिडेट झाली ओबीसी आमच्या बाजूने,
तर वी विन. ओबीसी कन्सॉलिडेट झाले नाहीत आणि मराठा समाज कन्सॉलिडेट झाला तर जरांगे विन्स. म्हणजे काही त्यांनी कॉन्टेस्ट केलं तर. अच्छा, त्या अर्थाने आपल्याला प्रकाश आंबेडकरांनी अतिशय मनमोकळेपणाने सांगितलेलं आहे की कशा प्रकारची विभागणी झालेली आहे आणि ही जी विभागणी जरी होत असली तरी ती काही रास्त मागण्यांसाठी सुद्धा आहे. आरक्षण हा तितकाच महत्त्वाचा विषय दोन्ही समाजासाठी आहे आणि या सगळ्याच्या मध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांना सुद्धा तितकंच जास्ती काम करावं लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि निवडणुकीला सामोरं जाताना हे त्यातून स्पष्ट होतं आहे. आपण तुर्तास इथेच थांबूया. मनापासून धन्यवाद. प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले.